मी 4 अंडी उकडून घेतली आहे. याची भाजी करायची आहे. हे बघा, सोलून घेतलेत आणि याला धुवून घ्यायचे. जे छिलटे बिलटे असेल तर धुवून घेतले ते बघा. आता याला कापून घेऊया. बघा, असे मी मोठे मोठे कापून घेतलेत. हे बघा, 4 कांदे घेतलेत. थोडेसे अशी भाजी करायची असेल ना भुर्जी टाईप, तर कांदे थोडे जास्त वापरायचे. हे बघा, आणि 2 टमाटे घेतलेत, छान लागते मग. हे बघा, कांदा कापून घेतला आहे. आता त्याला भाजून घेऊया. हे बघा, तेल टाकूया. थोडंसं तेल जास्त टाकायचं. आता कांदा टाकून घेऊया. कांदा चांगला भाजून घेईपर्यंत टोमॅटो चिरूया. कांदा चांगला परतून घेऊया. थोडंसं मीठ टाकूया म्हणजे कांदा लवकर भाजेल. थोडंसं मीठ टाकूया. मीठ टाकलं, चांगला भाजून घेऊया. कांदा भाजत आला आहे. आता टोमॅटो टाकून घेऊया. हे बघा, टोमॅटो पण आता चांगला परतून घेऊया. पाऊस किती पडतोय बघा. 10 दिवस व्हिडिओ नाही टाकले. आमच्या घराची खूप नुकसान झाले. हे बघा, आता कांदा टोमॅटो चांगला भाजून घेऊया. हे बघा, कांदा टोमॅटो चांगला भाजला आहे. आता त्याच्यात थोडीशी हळद टाकूया. थोडीशी हळद, धना पावडर आणि लाल तिखट. थोडासा टाकला. हा मसाला खूप तिखट आहे. थोडंसं पाणी टाकूया. थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे मसाले करपत नाही. हे बघा, मसाले चांगले फ्राय झाले. पाणी टाकून थोडंसं भाजायचे मसाले. पहिले भाजून घ्यायचं, मग थोडंसं पाणी टाकून. हे बघा, मसाले करपत नाही. अंडी सगळी टाकून घेऊया उकडलेली. याचा थोडासा रस्सा पण बनवू शकतो, पण मी अशी सुकीट ठेवणार आहे, डब्यासाठी द्यायची. हे बघा, झाली आपली अंड्याची भाजी तयार. चांगली परतून घ्यायची. सुकी केली एकदम. अशी लपतपीत पण करू शकतो. मी असे ठेवणार एकदम सुके सुके.